स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील विविध प्रवर्गातील मग एसटी असेल, ओबीसी असेल, एनटी असेल, एससी असेल, विजे असेल किंवा एसबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, एससीबीसी असेल, अशा सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुण्यासारख्या शहरामध्ये, नागपूर सारख्या शहरामध्ये, औरंगाबाद मधल्या शहरासारख्या ठिकाणी महाराष्ट्रातील विविध जे विभागाचे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचं काय आहे माहोल आहे, अशा ठिकाणी जर आपल्याला स्पर्धा परीक्षेचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर शासनाच्या माध्यमातून आपल्याला कोणतेही लाख रुपये देण्याची गरज नाही, परंतु शासनाच्या माध्यमातून लाख रुपयाचं विद्यावेतन मात्र आपल्याला मिळणार आहे. सोबत प्रशिक्षण सुद्धा मिळत आहे, सोबत ग्राउंड सुद्धा मिळत आहे, पुस्तकं सुद्धा मिळत आहे, सोबतच आपल्याला शूज मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ट्रॅकसूट मिळत आहे. अशा विविध ज्या योजना आहेत या पूर्व प्रशिक्षणाच्या योजना आपल्या सर्व प्रवर्गासाठी असणार आहेत. मग हीच आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही अपडेट जे असेल ते अपडेट आपल्याला आपल्या चॅनलला कायमस्वरूपी आपण देत असतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जे काही लिंक्स आहेत, टेलिग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, यावरती जॉईन व्हा, ज्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधता येणार आहे. लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत, आरटी या ज्या काही स्वायत्त संस्था आहेत, ज्या महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था या काम करत असतात, या माध्यमातून त्या त्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्व प्रशिक्षण दिलं जातं. मग पूर्व प्रशिक्षण कोणत्या स्पर्धा परीक्षेचं दिलं जातं? पहिलं म्हणजे युपीएससीचं दिलं जातं, नंतर एमपीएससीचं दिलं जातं, नंतर सीटीटी किंवा टीईटी असेल त्याचं प्रशिक्षण दिलं जातं, बँकिंग असेल बँकिंगचं प्रशिक्षण दिलं जातं, एसएससीचं प्रशिक्षण दिलं जातं, पोलीस भरती असेल, मिलिटरी असेल किंवा मग आपलं विद्यार्थी मित्रांनो जे रेल्वे असतील किंवा मग आपल्याला जे काही विद्यार्थी आपले एसएससी करणार असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी संधी, नंतर जे एलएलबी झाले असतील त्यांना जेएमएफसी करिता सुद्धा या ठिकाणी पूर्व प्रशिक्षण दिलं जात असतं. एमईएस असेल, जे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिससाठी प्रिपरेशन करत असतात त्यांच्यासाठी सुद्धा, म्हणजे एकही स्पर्धा परीक्षा सुटलेली नाही, जे विद्यार्थ्यांना काय केलं जातं पूर्व प्रशिक्षण दिलं जातं. नंतर तुम्हाला जे लँग्वेजचे एसटी विद्यार्थी असेल त्यांना लँग्वेजचे सुद्धा कोर्स केले जाते. मग फ्रेंच असेल, जर्मनीच असेल, स्पॅनिश असेल, यांचे सुद्धा 6 महिन्याचे कोर्सेस तुम्हाला दिलं जात असतं. ऑइल्स असेल, टॉपिल्स असेल, असे सर्व जे काही प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण आपल्याला या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून दिलं जातं. मग हे जे पूर्व प्रशिक्षण आहे, या पूर्व प्रशिक्षणाला कोणते कोर्सेस जे आहेत ते 6 महिन्याचे आहेत, कोणते कोर्सेस जे आहेत ते 11 महिन्याचे आहेत. मग याकरिता तुम्हाला शासन फक्त पूर्व प्रशिक्षण देत नाही, तर तुम्हाला काय देतं, विद्यावेतन सुद्धा दर महिन्याला 6 महिन्याचा कोर्स असेल तर दर महिन्याला 10,000 रुपये पर मंथली दिलं जातं आणि 12,000 रुपये अनामत रक्कम सुद्धा तुम्हाला दिलं जात असते. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला 6 महिन्याचा कोर्स असेल तर तुम्हाला किती रुपये दिले जातं, 72,000 रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलं जातं. सोबतच तुम्हाला त्या इन्स्टिट्यूट मधून काय मिळते, पुस्तकं सुद्धा मिळते, सोबत तुम्हाला मोफत अभ्यासिका मिळते आणि मोफत प्रशिक्षण सुद्धा मिळते, म्हणजे मोफत 6 महिने क्लासची सुविधा तुम्हाला मिळत असते. मग हे प्रशिक्षण कुठं घेताय, तुम्हाला जिथं योग्य वाटेल तिथं तुम्ही घेऊ शकता. नागपूरच्या जवळील विदर्भातील विद्यार्थी नागपूर घेऊ शकता, अमरावती घेऊ शकता, जर पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थी असेल तर पुणे घेऊ शकता, किंवा तुम्ही जरी नागपूरचे असेल तरी तुम्ही पुण्यामध्ये प्रशिक्षण घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, तर या पद्धतीनं तुम्हाला पूर्व प्रशिक्षण दिलं जातं. नंतर 11 महिन्याचे जे कोर्स आहे ते एमपीएससीचे 11 महिन्याचे कोर्स असणार आहे, एमईएसचे 11 महिन्याचे कोर्स असणार आहे, म्हणजे पूर्व प्रशिक्षण असणार आहे, आणि एमपीएससीचे सुद्धा 11 महिन्याचे कोर्स असणार आहे. याकरिता एक पूर्व परीक्षा घेतली जाते. मग पूर्व परीक्षेच्या त्यानुसार तुमच्या क्वालिफिकेशन नुसार तुमची ती परीक्षा घेतली जात असते. जसं पोलीस भरती असेल तर 12वी पास विद्यार्थी पाहिजे, एमपीएससी असेल, एमईएस असेल तर तुम्हाला ते डिग्री पाहिजे असेल, जेएमएफची असेल तर तुम्हाला एलएलबीची डिग्री पूर्ण पाहिजे असेल, डीएड बीएड असेल तर तुम्हाला टीईटीचे पूर्व प्रशिक्षण सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जातं. अशा पद्धतीनं पूर्ण प्रशिक्षण जे आहे ते तुम्हाला दिलं जातं. मग त्याचं नोटिफिकेशन जे आहे त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे. त्याचं नोटिफिकेशन आल्यानंतर फॉर्म भरणं सुद्धा, अप्लिकेशन करणं सुद्धा सुरू आहे. त्याची डेट सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, वयोमर्यादा सुद्धा तुमची वाढवण्यात आलेली आहे. 30+ विद्यार्थ्यांना सुद्धा वय जास्त झालं असेल तरी त्यांना सुद्धा काय मिळणार आहे, संधी मिळणार आहे. आणि अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना पूर्व प्रशिक्षण सुद्धा मोफत दिलं जाणार आहे या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून. मग ही जी अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख आहे ती म्हणजे 4 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळं त्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं, त्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आताही अप्लिकेशन सुरू आहे. नक्की अजूनही फॉर्म भरलेला नसेल तर नक्की फॉर्म भरा, आणि या संधीचं सोनं मात्र आपल्याला करायचं आहे. पूर्व प्रशिक्षण घेऊन आपल्याला काम करायचं आहे, याच्यावरती अभ्यास करायचा आहे, आणि कुठेतरी महाराष्ट्र शासनामध्ये शासकीय नोकर म्हणून आपल्याला काम करायचं. विद्यार्थी मित्रांनो,
ही संधी आपल्याला आली आहे, ही संधी मात्र आपल्याला गमवायची नाही आहे. त्यामुळं हे अपडेट दिलेलं होतं. हे अपडेट यासाठी देतोय कारण काही विद्यार्थ्यांना माहित नसते, काही गावाखेड्यातील विद्यार्थी असतील, ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील, ते सेफ झोन मध्ये खेळत असतात, त्यामुळे त्यांना याचं काही देणं घेणं नसते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गावच्या अभ्यासिकेच्या ग्रुपवर, तुमच्या गावच्या ग्रुपवरती, तुमचे रिलेटिव्हचे ग्रुप असेल, तुमच्या कॉलेजचा ग्रुप असेल किंवा इतर कोणतेही कबड्डीचा ग्रुप असेल किंवा कोणताही ग्रुप असेल, पोलीस भरतीचा ग्रुप असेल, त्यावरती शेअर करा, ज्या माध्यमातून कोणत्या नाही कोणत्या तरी विद्यार्थ्याचा काय होईल, फायदा होईल आणि तो मात्र या संधीचं सोनं करेल. हेच अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.